Dear student, in the last lecture we have seen the process of fermentation. मागच्या तासाला पण त्या ठिकाणी किण्वन प्रक्रिया जी आहे तर त्या किण्वन प्रक्रिया कशी होते याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. जे काही रवा इडली असेल, भटुरे असेल, नान असेल तर हे सर्वसाधारणपणे तयार करण्यासाठी फर्मेंटेशनची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर आपण असणारे काही अँटीबायोटिक्स जे आहे तर ते अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी पाहिली, प्रतिजैविक पाहिली. या प्रतिजैविकांच्या साह्यानं असाध्य अशा प्रकारचे असणारे काही रोग जे आहेत तर ते रोग आपण त्या ठिकाणी बरे करू शकतो. त्याच्यानंतर ही असणारी काही प्रतिजैविक जे आहे तर ती प्रतिजैविक डॉक्टरांच्या सल्ल्यानंच त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आहे की व्हाय आर इन्फंट्स व्हॅक्सिनेटेड अकॉर्डिंग टू ए फिक्स टाईम शेड्यूल. काय सांगितलेलं आहे? इन्फंट म्हणजे लहान बाळं जे आहे तर त्या लहान बाळांना ठराविक दिवसांनीच लस का देतात. आणि पुढचा प्रश्न आपल्याला विचारला की व्हॉट इज ए व्हॅक्सिन, लस काय असते. आता काय सांगताय की इन्फंट्स हॅव वीक इम्युनिटी. लहान मुलं जी आहेत तर त्या लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे तर ती रोगप्रतिकारक शक्ती कशी असते तर त्या ठिकाणी वीक असते, म्हणजे अतिशय त्या ठिकाणी कमी असते. द व्हॅक्सिन्स आर गिव्हन टू देम in order to build disease resistance in them. म्हणजे या ठिकाणी जी काही व्हॅक्सिन लस जी आहे तर ती लस त्या मुलांना का दिली जाते तर असणारे जे काही रोग जे आहे तर त्या रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी तयार व्हावी म्हणून त्यांना त्या ठिकाणी ती लस जी आहे तर ती लस त्या ठिकाणी दिली जाते. द BCG, नाव नीट लक्षात ठेवा, द BCG व्हॅक्सिन इज गिव्हन आफ्टर बर्थ. तर मूल जे आहेत, लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलांना जन्मानंतर BCG व्हॅक्सिन त्या ठिकाणी दिली जाते. आता कशासाठी तर तो प्रोटेक्ट देम अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. ती जी काही लहान मुलं जे आहेत तर त्या लहान मुलांना क्षय रोगाची लागण त्या ठिकाणी होऊ नये किंवा क्षय रोगांपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून BCG असणारी काही व्हॅक्सिन त्या मुलांना जन्मानंतर त्या ठिकाणी दिली जाते. आता याची काही BCG जी आहेत BCG म्हणजेच काय तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की बॅसिली, BACILLE आणि C म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हटलेले CALMETTE हा C साठी कॅमिल्टी आणि G म्हणजेच तर त्या ठिकाणी GUREIN म्हणजे प्रत्येकामधला एक एक अक्षर घेतलंय. बॅसिलीमधला B, त्याच्यानंतर कॅमिल्टीमधला C आणि ग्युरिनमधला G असं मिळून त्या ठिकाणी BCG जी आहे तर ती BCG त्या ठिकाणी तयार झालेला आहे. पुढे आता देन लॅटर ट्रिपल व्हॅक्सिन इज गिव्हन विच हॅज व्हॅक्सिन अगेन्स्ट वुफिंग कफ, डायप्थेरिया अँड टिटॅनस. मग त्या ठिकाणी जन्मानंतर BCGची लस घेतल्यानंतर कालांतरानं दवाखान्यामध्ये तुम्ही जा, सरकारी दवाखान्यांमध्ये, तर आपल्या लक्षात येत नसते की कालांतरानं त्या ठिकाणी ट्रिपल व्हॅक्सिन म्हणजे ट्रिपल व्हॅक्सिनची लस त्या ठिकाणी मुलाला त्या ठिकाणी दिली जाते. आता ही कशासाठी तर वुफिंग कफ, नावं नीट लक्षात ठेवा. वुफिंग कफ त्याला मराठीमध्ये आपण त्या ठिकाणी डांग्या खोकला जो आहे तर तो डांग्या खोकला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर डायप्थेरिया म्हणजे घटसर्प, तर हा जो काही घटसर्प जो आहे तर तो घटसर्प रोग त्या ठिकाणी होऊ नये. आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वात. आता हा जो काही धनुर्वात सर्वसाधारणपणे लोखंड जे आहे तर ते लोखंड आपल्या पायाला जर लागलं तर आपण टिटॅनसचं इंजेक्शन घेताना दिसतो. म्हणजे या ठिकाणी ट्रिपल व्हॅक्सिन, ट्रिपल का म्हटलेलं आहे तर 3 रोग या ठिकाणी आपल्याला सांगितले, वुफिंग कफ, डायप्थेरिया आणि टिटॅनस. म्हणजे डांग्या खोकला असेल, घटसर्प असेल, धनुर्वात असेल, हे जे काही 3 असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांच्या विरुद्ध त्या ठिकाणी ते व्हॅक्सिन दिलं जातं.
तिघांच्या विरुद्ध त्या ठिकाणी घडतं, म्हणून त्याला त्या ठिकाणी ट्रिपल व्हॅक्सिन जे आहे तर ती ट्रिपल व्हॅक्सिन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अलॉंग विथ धिस ओरल डोस ऑफ पोलिओ व्हॅक्सिन इज ऑल्सो गिवन. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक लहान मुलाला 0 ते 5 वयोगटामधले असताना काही मुलं जे आहेत तर त्या मुलांना काय केलेलं आपल्याला लक्षात येत नसते की तोंडावाटे पोलिओची असताना काही लस जी आहे तर ती लससुद्धा त्या ठिकाणी दिलेली येते. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते सांगता येईल. त्याच्यानंतर पुढे पहा, ए व्हॅक्सिन is produced in a laboratory with the help of the microwaves that use immunity against a particular disease. म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी जी काही लस जी आहे ज्याला व्हॅक्सिन आपण म्हणताना असतो, तर ही प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मजीवांच्या साह्यानं त्या ठिकाणी तयार केली जाते आणि ही काय करताना असते, दॅट यूज इम्युनिटी अगेन्स्ट ए पर्टिक्युलर डिसीज. आणि अशा रोगांची जी काही लस जी आहे तर ती लस काय करताना असते, तर रोगप्रतिकारक क्षमता जी आहे तर ती रोगप्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी वाढवताना दिसते. इफ वी हॅव व्हॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज, आवर इम्युनिटी दॅट इज रेजिस्टन्स टू दॅट डिसीज इन्क्रीजेस सो दॅट द पॉसिबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग दॅट डिसीज इज ग्रेटली रिड्यूस. काय सांगितले, इफ वी हॅव बीन व्हॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज, म्हणजे कोणत्याही असणारा जो काही रोग जो आहे तर त्या रोगाच्या विरुद्ध जर आपण त्या ठिकाणी आपलं व्हॅक्सिनेशन त्या ठिकाणी झालं असेल, लसीकरण जर त्या ठिकाणी आपल्याला अगोदरच त्या ठिकाणी त्या रोगाची लस त्या ठिकाणी टोचलेली जर असेल तर काय सांगितलंय, आवर इम्युनिटी दॅट इज रेजिस्टन्स ऑफ दॅट डिसीज इन्क्रीजेस. म्हणजे अगोदरच रोगाची लस त्या ठिकाणी टोचलेली जर असेल तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची आपली असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता काय होताना दिसते, इन्क्रीज होताना दिसते, वाढताना दिसते. आणि याच्यामुळे काय होताना दिसते, सो दॅट द पॉसिबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग दॅट डिसीज इज ग्रेटली रिड्यूस. आणि म्हणून अशा प्रकारची रोग जे आहे तर त्या रोग होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी फारच त्या ठिकाणी कमी असते. पुढे, मायक्रोवेव्स आर ऑल्सो यूज्ड इन द प्रोसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन, प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम द ॲगेवे. पाहत हे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांचा असताना तो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग आपल्याला पहिले सांगितले, स्टॅनिंग ऑफ द स्किन. जनावरं जे आहेत तर त्या जनावरांची असणारी काही कातडी जी आहे तर ती कातडी त्याला म्हटलेलं आहे स्टॅनिंग ऑफ द स्किन, त्याला कातडी कमावणं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ रोप्स. पहा आपल्याकडं पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी शिरया असायच्या तर त्या असणाऱ्या काही घायपत जे आहे तर त्या घायपतापासून त्या ठिकाणी तयार केलेल्या आहे किंवा बाजारामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घायपताच्या शिरया त्या ठिकाणी भेटताना दिसतात. जे घायपताचे असणारे जे काही धागे जे आहेत तर ते धागे मिळवण्यासाठी म्हणजे काय सांगितलेलं आपल्याला, रोप्स अँड स्ट्रिंग्स फ्रॉम द ॲगॅवे. म्हणजे ॲगॅवे काय शब्द आहे, ॲगॅवे घायपत. तुम्ही पाहिलं असेल, घायपत नसेल तर आपले आईवडील जे आहेत तर त्या आईवडिलांना विचारा की घायपत नेमकं काय. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे काही घायपत जे आहे तर त्या घायपतापासून धागे त्या ठिकाणी बनवले जातात. या धाग्यांपासून एकतर रस्सी त्या ठिकाणी तयार केलेत किंवा झाडू जो आहे तर तो झाडू त्या ठिकाणी काय केलं तर त्या घायपतांच्या धाग्यांचा उपयोग त्या. आणि याच्यासाठी आपल्याला सांगितले की सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. सम मायक्रोवेव्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ. काय सांगितलेले, तर काही सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव तेलावर सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतात. सच मायक्रोवेव्स are used to clear a layer of the oil floating on the surface of an ocean or lake formed due to the leak or spill, that is to clear an oil slicks. काय सांगितलं आपल्याला की काही सूक्ष्मजीव जे आहे तर काय होत नसतात तेलावर सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारचे असताना ते काही सूक्ष्मजीव जे आहे तर ते सूक्ष्मजीव काय सांगितले तर त्या ठिकाणी असणारा जो काही पाण्याचा असताना जो काही पृष्ठभाग
किंवा समुद्रावर त्या ठिकाणी असणारे जे काही विविध अशा प्रकारचे जे काही जहाजं जे आहेत तर ते जहाजं तेलांची त्या ठिकाणी वाहतूक करताना असतात. काही ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झाला, तेल त्या ठिकाणी सागरामध्ये तर त्या ठिकाणी जर सांडलं तर अशा प्रकारचा फ्लोटिंग असणारं जे काय ऑइल जे आहे तर ते ऑइल त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचं आहे. तर हे क्लिअर करण्यासाठी सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजेच आपण पाहिले की काही सूक्ष्मजीव तेलावर त्या ठिकाणी वाढताना असतात आणि त्यांच्या मदतीनं तेल गळती जी आहेत, ऑइल लिकेज जर त्या ठिकाणी जर झालं तर त्या तेल गळतीचा आलेला जो काही तेलाचा जो काही तवंग जो आहे तर तो तवंग काढून त्या ठिकाणचं असताना जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय केलं जातं, स्वच्छ त्या ठिकाणी केलं जातं. पुढे फार्म वेस्ट, ह्युमन युरिन अँड फेसेस, वेट गार्बेज etc. is collected and used in a biogas plant to produce biogas and fertilizer. आता पुढे काय सांगितलं की फार्म वेस्ट, ज्याला आपण त्या ठिकाणी शेतामधला पालापाचोळा कचरा त्या ठिकाणी म्हणू. दुसरं आपलं सांगितलं ह्युमन युरिन अँड फेसेस. आता युरिन म्हणजे मूत्र किंवा मानवी असणारे जे काही मलमूत्र जे आहेत तर त्याचा उपयोग. दुसरं आपल्याला सांगितलं वेट गार्बेज, घरामधला असणारा तो काही ओला कचरा, म्हणजे शेतामधला पालापाचोळा कचरा, मानवी मलमूत्र किंवा घरामधला ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्र जे आहे तर त्या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून आपण काय सांगितलेले बायोगॅस, जैववायू आणि दुसरं सांगितलं फर्टिलायझर यांची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती आपण काय करू शकतो तर त्या ठिकाणी ती करू शकतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.